एक ताजी बातमी येते माझ्यासोबत आपल्या सहकारी आहेत प्रणिता, ती बातमी देतात पटकन. महत्त्वाची बातमी आहे, महामुंबईत सरासरी 55% मतदान झालेलं आहे. महामुंबईतल्या मतदानाची ही टक्केवारी समोर येते. मुंबईत 52.87% तर ठाण्यात 55.2% मतदान झालेलं आहे. तर कल्याण डोंबिवलीत केवळ 38.69% मतदान झालेलं आहे. वसई विरारमध्ये 57.12% मतदान झालेलं आहे. मतदानाची ही आकडेवारी समोर आलेली आहे. महामुंबईत सरासरी 55% मतदान झालेलं आहे. मतदानाची ही महत्त्वाची टक्केवारी समोर येते. मुंबईत 52.87% तर ठाण्यात देखील चांगल्या प्रकारे मतदान ह्यावेळेला झालेलं आहे. कल्याण डोंबिवलीत केवळ 38.69% मतदान हे झालेलं आहे. पुन्हा एकदा जाणार आहे प्रसाद सर यांच्याकडे. सर धन्यवाद प्रणिता. आता पटकन आपण किशोर पगारे आमचे सहकारी प्रतिनिधी आहेत कल्याण डोंबिवलीहून, त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. किशोर, इतकं कमी मतदान कल्याण डोंबिवलीकरांनी का केलं? तिथे ज्या वेगानं लोक बिनविरोध निवडून आली त्याचा हा राग समजायचा का? किशोर. नक्कीच प्रसाद सर, ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 122 प्रभाग आहेत आणि ह्या 122 प्रभागामध्ये जवळजवळ 120 लोक जे आहेत महायुतीचे जे निवडून आलेले आहेत बिनविरोध, ज्याच्यामध्ये 14 नगरसेवक जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत, 6 नगरसेवक जे आहेत ते शिवसेना शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत. तर 102 जागांसाठी हे मतदान झालं होतं आणि ह्या जवळजवळ 27 प्रभागामध्ये ही निवडणूक झाली. सगळ्यात महत्वाचं मी म्हणेन की ज्या पद्धतीने ह्या गत काळामध्ये किंवा निवडणुकीच्या काळातच जे शिवसेना भाजपामध्ये राडे झाले, त्यानंतर लोक सुज्ञ आहेत. जरी मतदान करायला लोक जातात तरी लोकांचा आवाज उचलत असतात, पण लोक ते मतदान जे आहे ते मतदानाच्या माध्यमातूनच आपला राग व्यक्त करत असतात. परंतु किशोर, आपण असं सांगत आहात की लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीनं भूमिका घेतलेली दिसते. कल्याण डोंबिवलीतलं मतदान फक्त आणि फक्त 39% जवळपास. मला पटकन या निमित्तानं आता पुढे चर्चेला जायचंय. किशोर, आपण जोडलेले राहा, मी परत आपल्यापर्यंत येतो. एकदा अनिश गाढवेंपर्यंत जाऊयात. अनिशजी, ज्या पद्धतीनं हा आकडा येतोय कल्याण डोंबिवलीचा, तो असं सुचवतोय की जणू काही ज्या बिनविरोधची एक तिथं जवळपास रांगच लागली होती त्याचाच हा संताप आहे का?